नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत श्री रवींद्र यशवंतराव यांची कविता. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पाहू शकतो. मोगरा, जाई, जुई, जास्वंद, मी तुला काहीही म्हणू शकतो. मोगरा, जाई, जुई, जास्वंद, मी तुला काहीही म्हणू शकतो. कैवल्याचा अंश अंश तुझ्या देहात भिनला, मी तुझा दरवळ दुरूनही जाणू शकतो. ऋतुपर्ण कोवळे हळवे समंजस जसे, ऋतुपर्ण कोवळे हळवे समंजस जसे, मी स्वतःला तसे रुजवू शकतो. तुझ्या नजरेतली सापेक्षता अजूनही तीक्ष्ण कर, तुझ्या नजरेतली सापेक्षता अजूनही तीक्ष्ण कर. मी पापण्यांच्या थेंबासारखा निर्मोही आहे हे तुला दाखवू शकतो. स्वातंत्र्य जरी मुक्त असले इथे, धुक्याचा थो कोवळ्या कळ्यांना बिलगू शकतो. तू झिडकारून मला गेलीस तरी मी तुझ्या पाऊल खुणांना उराशी कवटाळून जगू शकतो. फुले देवाच्या चरणावर वाहतात माणसे, निसर्ग समजून तुझ्यावर मी उधळू शकतो. फुले देवाच्या चरणावर वाहतात माणसे, निसर्ग समजून तुझ्यावर मी उधळू शकतो. तुझ्या डोळ्यांवर किती कविता सुचतात मला, तुझ्या डोळ्यांवर किती कविता सुचतात मला. एखादी ओळ जरी वाचलीस ना तरी सहज तुला मी कळू शकतो. व्यासंग, छंद, उपासना, व्रात्य कमी पडावेत इतका त्या पहिल्या भेटीचा असर मनावर होऊ शकतो. व्यासंग, छंद, उपासना, व्रात्य कमी पडावेत इतका त्या पहिल्या भेटीचा असर मनावर होऊ शकतो. भले तू दूर दूर कुठेही असावी, मी इथेही डोळे मिटून तुला पाहू शकतो. अक्षांश, रेखांश अशा बऱ्याच गोष्टी जपतेस तू, पण कधीही परिवलनात मी तुझ्या येऊ शकतो. सत्व परीक्षा आहे ही माझी, तुला न दुखावता तुला सदैव अबाधित ठेवण्याची, तुला न दुखावता तुला सदैव अबाधित ठेवण्याची. नाहीतर कधीही मी पण वादळ होऊ शकतो. ही रचना होती श्री रवींद्र यशवंतराव यांची. आजची रचना आपणास कशी वाटली हे लाईक कमेंट्सद्वारे नक्की कळवा. अशाच एका सुंदर कवितेसोबत लवकरच भेटू. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.